सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. मुरगुडमध्ये माजी खासदार संजयदादा मंडलिक यांच्याकडून भव्य इफ्तार पार्टी, मुस्लिम बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. सर्जेराव भाट रमजानच्या पवित्र महिन्याच्या निमित्ताने मुरगुड शहरात सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचा सुंदर संदेश देणारा उपक्रम पार पडला. कोल्हापूर जिल्ह्याचे माजी खासदार संजयदादा सदाशिवराव मंडलिक यांच्या वतीने बुधवारी दिनांक 18 मार्च 2026 येथील श्रीराम मंगल कार्यालय येथे मुस्लिम समाजासाठी भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला. या इफ्तार मेजवानीस मुरगुड शहरासह परिसरातील मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. सर्वांनी एकत्रितपणे रोजा सोडून इफ्तार केला आणि परस्परांमध्ये ऐक्य, बंधुभाव आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला. रमजानच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाने शहरातील सर्व धर्म समभावाची परंपरा अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. कार्यक्रमास विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. यामध्ये नगरसेवक सुहास खराडे, दत्ता मंडलिक, सुनील मंडलिक, SV चौगले, सुनील रणवरे, अनिल राऊत, राहुल शिंदे यांच्यासह माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंढके, दिग्विजय पाटील भैया, संभाजी अंगज, दीपक शिंदे, जयसिंग भोसले, धीरज सावर्डेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती आसिफ खान जमादार, माणिक खान जमादार, सरदार जमादार, बाबासाहेब नदाब, हाजी बाळासाहेब मकानदार, जावेद शिकलगार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान माजी खासदार संजयदादा मंडलिक यांनी दूरध्वनीद्वारे उपस्थित मुस्लिम बांधवांशी संवाद साधत रमजानच्या शुभेच्छा दिल्या. मुरगुड शहराची परंपरा ही सर्वधर्म समभावाची आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात परस्पर प्रेम, विश्वास आणि ऐक्य अधिक दृढ होते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि सुव्यवस्थित पद्धतीने करण्यात आले होते. उपस्थित मुस्लिम बांधवांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत मंडलिक कुटुंबियांचे आभार मानले. एकूणच मुरगुड शहरात पार पडलेल्या या इफ्तार पार्टीने सामाजिक एकात्मतेचा आदर्श निर्माण करत रमजान महिन्याचे महत्त्व अधिक अधोरेखित केले. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.